स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, घरातून जेव्हा मानसिक त्रास किंवा टेन्शन मिळतं तेव्हा स्त्री म्हणून तुमची अवस्था नक्कीच खूप कठीण असते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं मन शांती आणि तुमचं अस्तित्व कोणाच्या तरी बोलण्यावर किंवा वागण्यावर अवलंबून नसावं. जेव्हा चारही बाजूनी नकारात्मकता येते तेव्हा सगळ्यात आधी स्वतःला हे सांगायला शिका की तुम्ही एक स्वातंत्र्य आणि कणखर व्यक्ती आहात. घरातील लोक जेव्हा टेन्शन देतात तेव्हा त्यांच्या प्रत्येक शब्दाला उत्तर देणे गरजेचं नसतं. कधी कधी तुमचं शांत राहणं हीच तुमची सर्वात मोठी शक्ती असते. हे जग आणि ही नाती तुमच्या आयुष्याचा एक भाग आहे, तुमचं संपूर्ण आयुष्य नव्हे. त्यामुळे लोकांनी काय म्हटलं यापेक्षा तुम्हाला स्वतःबद्दल काय वाटत आहे हे जास्त महत्वाचं आहे. अशा वेळी स्वतःला झोकून देऊ नका. थोडा वेळ स्वतःसाठी काढा, ज्यातून तुम्हाला आनंद मिळेल. मग ते एखादं पुस्तक वाचणं असो, गाणी ऐकणं असो किंवा तुमची एखादी आवड जोपासा. जेव्हा तुम्ही स्वतःला समृद्ध करता तेव्हा बाहेरील गोंधळाचा तुमच्यावर होणारा परिणाम कमी होतो. घरातील वादात किंवा तणावात स्वतःला इतकं गुंतवून घेऊ नका की तुमचं स्वतःचं स्वप्न तुम्ही विसरून जात. लक्षात ठेवा, परिस्थिती आज आहे तशी उद्या नसेल, ती बदलणारच आहे. पण ती बदलण्यासाठी तुमच्याकडे संयम आणि जिद्द हवी. लोकांनी दिलेला त्रासाला तुमची कमजोरी बनू देऊ नका, तर त्याला तुमची ताकद बनवा. तुम्ही स्वतःच्या पायावर उभे असाल तर किंवा स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकत असाल तर जगाचा बघण्याचा दृष्टिकोन आपोआप बदलतो. प्रत्येक स्त्रीमध्ये एक प्रचंड ऊर्जा असते, फक्त ती ओळखण्यासाठी गरज आहे. घरातील लोकांच्या टोमण्याकडे किंवा त्रासाकडे दुर्लक्ष करायला शिका, कारण प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया दिली तरच तुमचाच वेळ आणि ऊर्जा वाया जाते. त्याऐवजी तीच ऊर्जा स्वतःच्या प्रगतीसाठी वापरा. तुम्ही जितके शांतपणे परिस्थिती हाताळाल तितक्या लवकर तुम्ही त्यातून बाहेर पडाल. तुमचं हसणं, तुमचं अगदी राहणं हेच तुम्हाला त्रास देणाऱ्या लोकांसाठी सर्वात मोठं उत्तर आहे. स्वतःवर विश्वास ठेवा की तुम्ही काही परिस्थितीतून मार्ग काढाल. तुम्ही एक आई, मुलगी, पत्नी किंवा सून असण्याआधी एक माणूस आहात आणि तुम्हाला सन्मानाने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे लोकांच्या टेन्शनमुळे खचून न जाता फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेण्यासाठी स्वतःला तयार करा. तुमचं आयुष्य तुमच्या हातात आहे, त्याला इतरांच्या हातातलं खेळणं बनू देऊ नका. या कठीण काळातून तुम्ही नक्कीच मार्ग काढाल, यात कोणतीही शंका नाही. सध्या तुमच्या मनात अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला जास्त अस्वस्थ करत आहेत? जेव्हा घरातून सतत मानसिक दडपण येतं तेव्हा असं वाटतं की आपण एका बंद खोलीत अडकलो आहोत, जिथे श्वास घेणंही कठीण झाले. पण अशा वेळी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, समुद्रात किती वादळ असलं तरी जहाज तेव्हाच बुडते जेव्हा ते पाणी जहाजाच्या आत शिरतं. तसंच बाहेर किती नकारात्मकता असली तरी ती जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या मनाच्या आत घेत नाही तोपर्यंत ती तुम्हाला हरवू शकत नाही. लोक काय बोलतात, ते कसं वागतात हे तुमच्या हातात नाही, पण त्यावर तुम्ही कशी प्रक्रिया देता हे मात्र नक्कीच तुमच्या हातात आहे. स्वतःला इतकं कमकुवत बनवू नका की कोणाचे दोन शब्द तुमचे अश्रू काढू शकतील. उलट स्वतःला इतकं कणखर बनवा की तुमच्या शांततेसमोर समोरच्याचा आवाज आपोआप लहान होईल. कधी कधी शांत राहणं म्हणजे हार मानणं नसतं, तर ती एका मोठ्या संघर्षाची तयारी असते. घरातील लोक जेव्हा त्रास देतात तेव्हा त्यांच्याशी वाद घालून आपली शक्ती वाया घालवण्यापेक्षा तीच शक्ती स्वतःला सिद्ध करण्यासाठी वापरा. तुमचं यश हेच तुमच्या त्रासाला दिलेलं सर्वात चोख उत्तर असेल. जेव्हा परिस्थिती तुमच्या विरोधात असते तेव्हाच तुमची खरी परीक्षा असते. वेळ रडण्याची नाही तर स्वतःला शोधण्याची आहे. आपल्या जबाबदाऱ्या पार पाडताना स्वतःच्या अस्तित्वाची विसर पडू देऊ नका. तुम्ही केवळ इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी जन्माला आलेला नाही आहात, तर तुमचं स्वतःचं असं एक आकाश शोधण्यासाठी आला आहात. स्त्री म्हणून तुमच्या सहनशक्ती अफाट आहे, पण त्या सहनशक्तीचा वापर स्वतःला संपवण्यासाठी करू नका. जेव्हा पाणी डोक्यावरून जायला लागतं तेव्हा स्वतःसाठी उभं राहणं ही तुमची गरज नाही तर तुमचं कर्तव्य आहे. कोणाच्याही बोलण्याने तुमची किंमत कमी होत नाही. तुम्ही मूल्यवान आहात आणि तुमच्याकडे बघण्याचा जगाचा दृष्टिकोन तुम्ही स्वतःला कसं बघता यावर अवलंबून असतो. स्वतःवर प्रेम करायला शिका, स्वतःच्या कष्टांचा आदर करा आणि रोज सकाळी उठल्यावर स्वतःला सांगा की मी सक्षम आहे आणि मी कोणत्याही संकटावर मात करू शकते. आजचा संघर्ष उद्याची ताकद ठरेल. हे वादळ कायम राहणार नाही, एक दिवस सूर्य नक्कीच उगेल आणि त्या प्रकाशात तुमचं कर्तव्य चमकेल. फक्त स्वतःची साथ सोडू नका, कारण तुम्ही स्वतःचे सर्वात मोठे मित्र आहात. कधी कधी असं वाटतं की आयुष्य म्हणजे केवळ एक ओझं झालंय, जिथे प्रत्येक पावलावर कोणीतरी टोकणार किंवा मन दुखवणार आहे. पण एक गोष्ट कायम ध्यानात ठेवा की हिरा जितका जास्त घासला जातो तितकाच तो जास्त चमकतो. तुमच्या वाटेला आलेलं हे टेन्शन, हे दुःख म्हणजे तुमच्या संयमाची आणि तुमच्या आंतरिक शक्तीची एक चाचणी आहे. जेव्हा घरातले लोक तुम्हाला कमी लेखतात किंवा मानसिक त्रास देतात तेव्हा समजून जा की नियती तुम्हाला काहीतरी मोठं शिकून पाहते. तुमची किंमत ही तुमच्या घरच्यांच्या सर्टिफिकेटवर अवलंबून नाही,
तर ती तुमच्या कर्तृत्वावर आणि तुमच्या विचारांच्या उंचीवर अवलंबून आहे. स्वतःला कोणाच्याही शब्दाच्या बेड्यामध्ये अडकून घेऊ नका. ज्या दिवशी तुम्ही ठरवाल की दुसऱ्यांचं बोलणं मला त्रास देऊ शकत नाही, त्याच दिवशी तुम्ही अर्धी लढाई जिंकलेली असेल. लोकांचं कामच आहे बोलणं, पण तुमचं काम आहे स्वतःला घडवणं. घरातल्या कटकटीत अडकून राहण्यापेक्षा स्वतःचं एक असं जग निर्माण करा जिथे तुम्हाला शांतता मिळेल. मग ते तुमचं एखादं छोटं काम असो, एखादं कौशल्य असो किंवा तुमची स्वप्न, तुमची ओळख. केवळ एका नात्यापुरती मर्यादित नाहीये. तुम्ही एक स्वातंत्र्य झेप घेणारी ऊर्जा आहात. जेव्हा जग तुमच्यावर दगड फेकतं तेव्हा त्याच दगडाचा वापर करून स्वतःशी यशाची पायरी तयार करा. प्रत्येक टोमणा हा तुमच्या जिद्दीला खतपाणी घालणारा ठरला पाहिजे. लक्षात ठेवा, एक स्त्री जेव्हा स्वतःसाठी उभी राहते तेव्हा ती केवळ स्वतःसाठी नाही तर येणाऱ्या पिढ्यासाठी एक उदाहरण असते. तुमच्या सहनशक्तीचा अर्थ दुर्बलता असं घेऊ नका. तुमची शांतता ही तुमची कमजोरी नसून तो तुमचा आवाजाचा सन्मान आहे. परिस्थिती आज जरी कठीण असली तरी वेळ ही सर्वात मोठी औषध आहे. स्वतःच्या डोळ्यातले अश्रू पुसा आणि आरशात बघून स्वतःला सांग की मी थकले नसेन पण मी हरलेली नाही. ज्याने तुम्हाला आज त्रास दिला त्यांना उद्या तुमच्या प्रगतीचं कौतुक करायला भाग पाडा. तुमचं मौन इतकं शक्तिशाली ठेवा की जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल तेव्हा तुमचा आवाज पूर्ण जगाला ऐकू जाईल. तुम्ही स्वतःची सावली बना, स्वतःचा आधार बना आणि या संघर्षातून एक नवा तेजस्वी हिरा म्हणून बाहेर पडा. आयुष्याच्या या वळणावर जेव्हा सगळीकडून फक्त मानसिक कोंडी होते तेव्हा असं वाटणं साहजिक आहे की हे सगळं थांबवावं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुळस किती कडक उन्हात असली तरी ती आपलं पवित्र आणि अस्तित्व सोडत नाही. घरातल्या लोकांचा त्रास हा तुमच्या सहनशक्तीची परीक्षा घेणारा एक टप्पा आहे. लोक तुम्हाला तेच देतात जे त्यांच्याकडे असतं. जर त्यांच्याकडे प्रेम नसेल तर ते तुम्हाला देऊ शकणार नाहीत. पण म्हणून तुम्ही स्वतःला रिकाम समजू नका. तुमची आंतरिक शांती ही इतकी महागडी ठेवा की कोणाच्याही स्वस्थ बोलण्याने ती भंग पावणार नाही. स्वतःच्या आनंदाची चावी दुसऱ्याच्या खिशात देणं थांबवा. कारण जो माणूस तुम्हाला दुःख देतो तो तुम्हाला कधीच सुखी करू शकत नाही. तुमचं मन हे एक मंदिर आहे जिथे नकारात्मकतेचा कचरा साठवून ठेवू नका. कोणीतरी काहीतरी म्हटले की आपण तासनतास त्याचा विचार करतो, आपले डोळे ओलवतात आणि आपण कामातलं लक्ष गमावतो. यात कोणाचं नुकसान होतं? फक्त तुमचंच. ज्याने तुम्हाला टेन्शन दिलं ते कदाचित शांत झोपलेही असतील, पण तुम्ही मात्र स्वतःचा छळ करून घेताय. आता बस झालं. स्वतःला हे सांगायला शिका की माझं आयुष्य इतरांच्या टोमण्यावर चालणार नाही. जेव्हा घराची भिंत खचते तेव्हा ती आधार देऊन उभी करायची असते, पण जर ती भिंतच तुमच्या अंगावर पडायला लागली तर स्वतःचा बचाव करणं हा तुमचा अधिकार आहे. स्वतःला मानसिक दृष्ट्या इतकं स्वावलंबी बनवा की तुमच्या घरातल्या वादांचा धूर तुमच्या स्वप्नांच्या आकाशाला स्पर्श करू शकणार नाही. खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य होणे म्हणजे फक्त पैसे कमवणे नाही तर कोणाच्याही वागण्याचा स्वतःवर परिणाम होऊ न देणं ही खरी स्वातंत्र्य आहे. तुम्ही आज ज्या वेदनेतून जाताय ती वेदना तुम्हाला उद्याची एक कणखर स्त्री म्हणून घडवत आहे. जगाला तुमची मऊ बाजू नका दाखवू तर तुमचं ते रूप दाखवा जे कोणत्या वादळाला पचवून उभं राहू शकतं. रडण्यापेक्षा लढाईला भर द्या, कारण रडणाऱ्याला जग अजून रडवतं आणि लढणाऱ्याच्या पाठीशी नशीबही उभं राहतं. तुमच्या अस्तित्वाची मशाली उजू देऊ नका, कारण तुम्ही प्रकाशालात तरच तुमचं घर आणि तुमचं जग उजळून निघेल. आजपासून स्वतःला वचन द्या की तुम्ही फक्त जगणार नाही तर अभिमानाने आणि आनंदाने स्वतःचं आयुष्य घडवाल. तुमची शक्ती तुमच्या आत आहे, फक्त एकदा तिला साथ घाला. जेव्हा घराची चार भिंत तुमच्यावर चालून यायला लागतात आणि हक्काची माणसंच डोक्यात टेन्शन जाळं विणतात तेव्हा असं वाटतं की आपलं कोणीच नाही. पण अशा वेळी एक गोष्ट काळजावर करून ठेवा, तुमचा जन्म कोणाच्या तरी शिव्या किंवा टोमणे खाण्यासाठी झालेला नाही. तुम्ही एक जिवंत व्यक्तिमत्व आहात ज्याला स्वतःची स्वप्न आणि स्वतःचा सन्मान आहे. घरातील लोक जेव्हा त्रास देतात तेव्हा ते खरं तर त्यांच्या स्वतःच्या अपयशाचं किंवा मानसिकतेचं प्रदर्शन करत असतात. त्यांच्या बोलण्याने तुमचं मूल्य कमी होत नाही. सोन्याला कितीही चिखलात टाकलं तरी त्याचं मोल कमी होत नाही, तसंच तुमच्यावर कितीही चिखलफेक झाली तरी तुमचं आंतरिक तेज कमी होऊ देऊ नका. खचून जाणं खूप सोपं असतं, पण त्याच राखेतून पुन्हा उभं राहणं हे खऱ्या स्त्रीचं लक्षण आहे. लोकांनी तुम्हाला किती गृहीत धरलं तरी तुम्ही स्वतःला गृहीत धरू नका. आपली अडचण काय होते माहितीये? आपण समोरच्याला बदलायचा प्रयत्न करतो आणि तिथेच आपण थकतो. त्याऐवजी स्वतःला बदला. स्वतःचा दृष्टिकोन इतका कठोर करा की लोकांच्या शब्दाने तुमच्या मनाला जखम होण्याऐवजी ते शब्द तुमच्या कानावरून सरकून जातील. ज्या दिवशी तुम्ही लोकांच्या वागण्याकडे एक प्रेक्षक म्हणून पाहायला शिकाल त्या दिवशी तुम्हाला टेन्शन येणं बंद होईल. ते ओरडतात ते त्याचं काम आहे. तुम्ही शांत राहून स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करणं हे तुमचं काम आहे. लक्षात ठेवा, झाडावर बसलेला पक्षी फांदी तुटण्याच्या भीतीने कधीच घाबरत नाही, कारण त्याचा विश्वास फांदीवर नसून स्वतःच्या पंखांवर असतो.
तसंच तुमचा विश्वास तुमच्या घरच्यांच्या पाठिंब्यावर नसावा, तर तो तुमच्या स्वतःच्या कर्तृत्वावर असावा. जर आज तुमच्याकडे कोणी लक्ष देत नसेल तर स्वतःचे इतके मोठे साम्राज्य उभं करा की उद्या तुमची दखल घेणं त्यांना भाग पडेल. मानसिक शांती मिळवण्यासाठी घराबाहेर पडण्याची गरज नाही, तर मनाच्या आत डोकावून पाहण्याची गरज आहे. स्वतःला सांगा की हे संकट मला संपवण्यासाठी नाही, तर मला पैलू पाडण्यासाठी आलाय. तुम्ही एक शक्ती आहात, एक प्रेरणा आहात. आजचा दिवस संघर्षाचा असलाही पण उद्याची पहाट तुमच्या विजयाची असेल. फक्त स्वतःची साथ सोडू नका, कारण ही लढाई तुमची आहे आणि ती तुम्हाला जिंकायची आहे. आयुष्याच्या या वळणावर जेव्हा सगळीकडून फक्त नकारात्मकता येते तेव्हा असं वाटतं की आपण कोणासाठी जगतोय. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य ही देवाने दिलेली सर्वात मोठी देणगी आहे आणि ते कोणाच्या तरी 2 शब्दामुळे वाया घालवण्यासाठी नाहीये. घरातले लोक जेव्हा टेन्शन देतात तेव्हा ते खरं तर तुमच्या सहनशक्तीची परीक्षा घेत असतात. पण त्यांना हे माहिती नाही की एक स्त्री जेव्हा ठरवते तेव्हा ती जगातील सर्वात कठीण प्रसंगातूनही मार्ग काढू शकते. तुमचं मन हे आरशासारखं स्वच्छ ठेवा. समोरच्याने त्यावर किती दगड मारले तरी तुमच्यातली चमक कमी होऊ देऊ नका. लोक बदलणार नाहीत ही वस्तुस्थिती जितक्या लवकर तुम्ही स्वीकाराल तितक्या लवकर तुम्ही मानसिक जाळ्यातून मुक्त व्हाल. स्वतःला कोणाच्या तरी अपेक्षांच्या जोखडीत बसवण्याचा प्रयत्न करणं थांबवा. जेव्हा तुम्ही स्वतःचा आदर करायला शिकता तेव्हा जगालाही तुमचा आदर करणं भाग पडतं. ज्या घरात तुम्हाला किंमत मिळत नाही तिथे तुमचं काम आणि तुमचं वागणं इतकं चोख ठेवा की उद्या तुमच्या अभावाने त्यांना तुमची किंमत कळेल. पण तोपर्यंत स्वतःला दुःखाच्या अंधारातून ढकलू नका. आरशासमोर उभं राहून स्वतःच्या डोळ्यात बघा आणि सांगा की मी कोणाची तरी सावली नाही, मी स्वतः एक सूर्य आहे. कठीण काळ हा येतोच, कारण त्याला स्वतःला तुमच्यातल्या खऱ्या शक्तीची ओळख करून घ्यायची असते. रडून प्रश्न सुटत नाहीत, पण शांत राहून आणि डोक्याचा वापर करून घेतलेले निर्णय तुमचं नशीब बदलू शकतात. तुमची स्वप्न ही तुमची वैयक्तिक मालमत्ता आहे, ती कोणालाही हिरावू देऊ नका. घरातील कटकटीमुळे जर तुम्ही तुमची प्रगती थांबवली तर तो तुमचा स्वतःवर केलेला अन्याय असेल. लक्षात ठेवा, पाठ होण्यापूर्वीच अंधार सर्वात जास्त असतो. तसंच यशाच्या जवळ असतानाच संघर्षाची तीव्रता वाढते. तुमचं हसू हे तुमचं सर्वात मोठे शस्त्र आहे, ते कधी हरू देऊ नका. आज जी माणसं तुम्हाला त्रास देत आहेत उद्या तुमचं यश पाहून तीच माणसं तुमच्याशी नातं सांगायला पुढे येतील. स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द मनात ठेवा आणि प्रत्येक नकारात्मक शब्दाचा वापर स्वतःच्या प्रगतीसाठी इंधन म्हणून करा. तुम्ही समर्थ आहात, तुम्ही सुरक्षित आहात आणि तुम्ही या परिस्थितीतून नक्कीच बाहेर पडाल, कारण तुमच्यात एक अजय जिद्द दडलेली आहे. शेवटी एकच लक्षात ठेवा की तुमची ही लढाई दुसऱ्याच्या कोणाशी नसून स्वतःच्या मनाशी आहे. घरातील माणसं जेव्हा आपल्याला मानसिक वेदना देतात तेव्हा ती जखम खोलवर होते हे मान्य आहे, पण त्या जखमेला तुमचं भविष्य ठरवू देऊ नका. आज जो त्रास तुम्ही सहन करत आहात तो तुम्हाला संपवण्यासाठी नाही, तर तुम्हाला आरशासारखं स्वच्छ आणि हिऱ्यासारखं कडक बनवण्यासाठी आहे. तुमच्या डोळ्यातले अश्रू आज जरी कोणाला दिसत नसले तरी तुमची मेहनत आणि तुमचा संयम एक दिवस नक्कीच फळाला येईल. जेव्हा सगळं जग तुमच्या विरोधात उभे असेल तेव्हा स्वतःचे हात स्वतःच्या खांद्यावर ठेवा आणि स्वतःला सांगा की मी अजून हारलेली नाही आणि मी हार मानणारही नाही. आयुष्य हे कोणाच्या तरी टोमण्यावर किंवा तक्रारीवर घालवण्यासाठी खूप लहान आहे. ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं, ज्यांनी तुमच्या भावनांचा विचार केला नाही, त्यांना उत्तर देण्यासाठी शब्दाची गरज नाही. तुमचं यश आणि तुमचा आनंद हेच त्यांच्यासाठी सर्वात मोठं उत्तर असेल. स्वतःच्या अस्तित्वाचा स्वाभिमान इतका जागा ठेवा की कोणाच्याही वागण्याने तुमची किंमत कमी होणार नाही. तुम्ही केवळ एका घराची भिंत नाही आहात, तर तुम्ही त्या घराचा आधार आहात आणि आधार कधीच कोसळत नसतो. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमच्यातली ती जिद्दच तुम्हाला या कठीण प्रसंगातून बाहेर काढेल. लक्षात ठेवा, वादळानंतरचं आकाश स्वच्छ होतं. तुमच्या आयुष्यातलं हे टेन्शनचं वादळ एक दिवस नक्की शांत होईल. तोपर्यंत फक्त स्वतःची साथ सोडू नका. आनंदी राहणं ही तुमची जिद्द बनवा आणि स्वतःला इतकं उंचावर नेऊन ठेवा की जिथपर्यंत कोणाची नकारात्मकता पोहोचू शकणार नाही. तुम्ही एक प्रेरणा आहात, तुम्ही एक शक्ती आहात. उठा, डोळे पुसा आणि एका नव्या आत्मविश्वासाने आयुष्याला सामोरे जा. यश, शांतता आणि सन्मान तुमची वाट पाहत आहे. हा शेवट नसून तुमच्या एका नव्या आणि खंबीर आयुष्याची हीच खरी सुरुवात आहे. शेवटी जाता जाता एकच गोष्ट मनाशी पक्की बांधून ठेवा, हे आयुष्य तुमचं आहे आणि ते कसं जगायचं याचा रिमोट कंट्रोल दुसऱ्याच्या कोणाच्याही हातात देऊ नका. घरातली माणसं, त्यांची बोलणी आणि ते टेन्शन म्हणजे तुमच्या प्रवासातले फक्त काही अडथळे आहेत, तुमचं ध्येय नव्हे. आज कदाचित तुम्हाला वाटत असेल की सगळं संपलंय, पण खरं तर इथूनच तुमच्या एका नव्या आणि खंबीर स्वरूपाची सुरुवात होणार आहे. लक्षात ठेवा, रात्रीचा अंधार कितीही गडद असला तरी तो सूर्याला उगवण्यापासून रोखू शकत नाही. तसंच आजची परिस्थिती किती कठीण असली तरी तुमचं भविष्य उजळण्यापासून कोणी रोखू शकणार नाही.
स्वतःवरचा विश्वास कधी ढळू देऊ नका. तुम्ही जेव्हा स्वतःचा आदर करायला सुरुवात करता तेव्हा संपूर्ण जग तुमच्या समोर नतमस्तक होतं. ज्यांनी तुम्हाला त्रास दिला त्यांना माफ करा, ज्यांच्यासाठी नाही तर स्वतःच्या सन्मानाच्या शांतीसाठी. तुमचा हसू आणि तुमचा यशस्वी गाठण्याचा प्रवास हेच त्यांना मिळालेलं सर्वात चोख उत्तर असेल. आता वेळ आहे डोळे पुसून ताठ मानेने उभं राहण्याची आणि जगाला दाखवून देण्याची की तुम्ही एक साधी स्त्री नाही तर तुम्ही एक शक्ती आहात. तुमच्या आयुष्यातल्या या नवीन अध्यायासाठी खूप खूप शुभेच्छा. स्वतःची काळजी घ्या, स्वतःवर प्रेम करा आणि कायम लक्षात ठेवा की तुम्ही एक विजेती आहात. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.